नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी स्नेहाली राणे, मास्टर्स इन वेदिक ॲस्ट्रॉलॉजी, टॅरोट रीडर, वास्तू कन्सल्टंट, माइंड हीलर आणि लाईफ गाईड कोच असो. तुमचं माझ्या या हील विथ स्नेहाली चॅनलमध्ये मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि आजपासून नवीन सुरू होणाऱ्या सबकॉन्शियस माइंड सिरीजच्या पहिल्या एपिसोडमध्ये सुद्धा सगळ्यांचं स्वागत. तुम्ही कधी स्वतःलाच असं म्हणताना कधी स्वतःला पकडलंय का की माझ्याच्याने काहीच होत नाही, माझं नशीबच खराब आहे, किंवा मी किती प्रयत्न केले ना तरी मला काही सक्सेस मिळणार नाही वगैरे वगैरे. जर हो तर एक गोष्ट लक्षात ठेवा की हे शब्द, ही वाक्य तुम्ही बोलताना बोलायचं म्हणून बोलून जाता, पण हे सर्व तुमचं सबकॉन्शियस माइंड आणि तुमचा मेंदू ऐकत आहे आणि हळूहळू खरंही मानत आहे. सो बी केअरफुल अबाउट दी वर्ड्स. म्हणूनच ह्या वाक्यांचा सकारात्मकतेने बोलून, म्हणजेच या ॲफर्मेशन्सचा आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकता आणून जीवनामध्ये त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा हे आज आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी त्याआधी मला तुमच्याशी असं बोलावंसं वाटतं की बघा ना, आपल्या आयुष्यात सगळ्या गोष्टी ज्या आपल्या नशिबात असतात, म्हणजेच आपल्या जन्मकुंडलीत किंवा प्रारब्धात, त्याच होतात. मग त्या चांगल्याही आणि वाईटही. आणि म्हणूनच त्यासाठी कर्माला खूप महत्त्व दिलं गेलं जातं. आणि हे कर्मच लोक ना चुकीच्या भावनेनं घेतात. ते म्हणजे फक्त आपल्या हातून घडलेली कृती आहे असं समजून. पण ॲक्च्युली खरं मॅजिक, खरं रिझन किंवा खरा सस्पेन्स हा त्यामागेच दडलेला असतो. ते म्हणजे तुमच्या प्रत्येक कृतीमागची तुमची भावना, तुमचं इंटेन्शन. आणि ह्याच दोन गोष्टी माणसाला खूप नशीबवान नाहीतर मग कमनशिबी तरी बनवू शकतात. कारण ह्या दोन गोष्टींवरतीच तर तुमचं कर्म बनत असतं आणि तुमचं पुढच्या जन्मीचं प्रारब्धही. बरं, हे फक्त मनुष्याच्याच बाबतीत का? तर मनुष्यालाच फक्त परमेश्वरांनी दोन एक्स्ट्रा गोष्टी दिलेल्या असतात. आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं तर फ्री विल, त्या म्हणजे तुमची वाणी आणि तुमची बुद्धी. आता त्यातल्या एका गोष्टीचा वापर सुयोग्यरित्या करून किंवा त्याचा फायदा घेऊन आपण आपल्या इच्छा किंवा आपली स्वप्न कशी काय पूर्ण करू शकतो ते आज आपण पाहणार आहोत. अर्थात ती पूर्ण झाल्यावरती तुम्ही तुमची नियत साफ ठेवणं किंवा कर्मही चांगलं करणं हे तितकंच गरजेचं असतं किंवा महत्त्वाचं असतं. नाहीतर मग ह्या फ्री विलचा दुरुपयोग केल्यासारखं होऊन हा मनुष्य जन्म वाया जायला नको. सो त्या वाणीचा, त्या वाचेचा, त्या शब्दांचा सकारात्मक ऊर्जा म्हणून वापर करून ॲज अन ॲफर्मेशन्स म्हणून त्यांचा कसा आपण वापर करू शकतो ते आपण बघूया. तर सगळ्यात पहिलं म्हणजे ॲफर्मेशन्स म्हणजे काय, ज्यांच्यासाठी हा शब्द नवीन आहे त्यांना मी थोडंसं इथे एक्सप्लेन करेन. ॲफर्मेशन्स म्हणजे काही फक्त सकारात्मक वाक्य नाहीत, तर अशी वाक्य जी योग्य पद्धतीने, योग्य वेळेला आणि योग्य भावनेने जर बोलली गेली तर ती तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या कॉन्फिडन्समध्ये आणि तुमच्या जीवनाकडे पाहण्याच्या त्या सकारात्मक दृष्टिकोनामध्ये सुद्धा बदल घडवून आणू शकते. मला ती वाक्य तुम्हाला सांगण्यापूर्वी एक गोष्ट त्यापूर्वी मला तुम्हाला इथे पटवून द्यायला आवडेल की सर्वप्रथम आपण ही एक गोष्ट मान्य केली पाहिजे की ह्या विश्वात परमेश्वराने एकही गोष्ट अशी विनाकारण बनवलेली नाही. उलट मी म्हणेन त्यांनी आपल्याला जीवनावश्यक असलेली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू ही ऑलरेडी इथे अवेलेबल करून ठेवलेलीच आहे. त्यांनी म्हणतात ना, आपली सगळी सोय इथे जन्माला येण्यापूर्वीच करून ठेवलेली आहे. हवा, पाणी, सूर्यप्रकाश, झाडं, निसर्ग हे सर्व आधीपासूनच आपल्याला मोफतच मिळालेलं आहे. पण माणसाचं वैशिष्ट्य काय, तो त्याच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर ह्याच गोष्टींचा वापर करून नवनवीन शोध लावतो आणि नवनवीन टेक्नॉलॉजी यूज करून आपलं जीवन अधिक सोपं करून ठेवतो. पण जी गोष्ट सहज मिळतेय, मोफत मिळतेय, त्याची व्हॅल्यू किंवा त्याची किंमत ही त्याला खूप कमी असते. आपल्याकडे इतर प्राण्यांपेक्षा वेगळी असलेली गोष्ट जी परमेश्वराने दिलेली आहे त्यातली एक म्हणजे आपली वाणी. आणि ती वाणी म्हणजे नुसता आवाज नाही, तर त्या शब्दांचा, त्या वाक्यांचा आपल्या मनावर आणि आपल्या विचारांवर हा खूप खोल परिणाम हा होत असतो. याचा आपण कधी विचारच करत नाही. आपला मेंदू आपण सतत जे काही बोलत असतो ते ऐकत असतो आणि विशेषतः आपण जे स्वतःशीच बोलत असतो, स्वतःच्या अंतर्मनाशी जे बोलत असतो ते. जर आपण रोज स्वतःला असं म्हणत असू की शी माझं नशीबच खराब आहे, मी काहीच करू शकत नाही, तर हळूहळू आपला मेंदू ह्या गोष्टी सत्य मानायला लागतो. आणि हे बोलणं म्हणजेच याला मानसशास्त्रामध्ये सेल्फ टॉक असं म्हणतात. या उलट जर जाणीवपूर्वक आपण काही सकारात्मक वाक्य म्हणजेच ती पॉझिटिव्ह सेंटेन्स स्वतःलाच पुन्हा पुन्हा जर म्हणू लागलो तर आपली विचार करण्याची पद्धत ही सुद्धा हळूहळू बदलू लागते. म्हणजे तेच, ह्याचा अर्थ असा नाही की फक्त ती आज वाक्य म्हटली आणि उद्याच किंवा 2 दिवसातच आपलं आयुष्य बदललं. बदल घडतो, पण त्याची सुरुवात ही आपल्या विचारांपासूनच सुरू होते.
म्हणूनच प्रत्येक क्षेत्राला, प्रत्येक फील्डला अनुसरून, म्हणजे तुमच्या आर्थिक क्षेत्राच्या बाबतीत असो, व्यावसायिक, आरोग्याच्या बाबतीत, रिलेशनशिप सुधारण्याच्या बाबतीत सुद्धा काही ॲफर्मेशन्स ह्या हल्ली सांगितल्या जातात, ज्या दररोज बोलण्याने तुमच्या आयुष्यात ॲक्च्युली परिणाम म्हणजेच सकारात्मक बदल हा तुम्हाला दिसून येतो. या ॲफर्मेशन्स ॲक्च्युली वर्क कशा करतात, काम कशा करतात, तर त्यासाठी ना 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिलं म्हणजे त्या वाक्यांच्या सतत बोलण्याने तुमचे विचार बदलतात. जीवनात असणाऱ्या, पुढ्यात असणाऱ्या त्या दुःखांना कुरवाळत बसत राहण्यापेक्षा त्यांच्या अगेन्स्ट जाऊन आपण त्याबद्दलच काही सकारात्मक वाक्य किंवा शब्द हे बोलायला सुरुवात करतो. दुसरं म्हणजे तुमच्या भावना, तुमचे इमोशन्स, ते वाक्य बोलण्यामागचे तुमचे इंटेन्शन्स हळूहळू बदलायला लागतात. कारण ती वाक्य फक्त काही तुम्हाला तोंडाने फक्त बोलायचीच नसतात, तर त्यामागचा अर्थ, त्यामागचा भाव हा तुम्हाला फील करून तुम्हाला त्या बोलायच्या असतात. किंवा मी म्हणेन हळूहळू रोज बोलून तुम्ही इनडायरेक्टली त्या वाक्यांच्या, त्या शब्दांच्या अर्थाकडे लक्ष द्यायला कन्वर्ट होऊ लागता आणि हळूहळू त्याबद्दलचे इल्युजन्स म्हणजेच इमॅजिनेशन्स तुम्ही करू लागता, तुम्ही त्या फील करू लागता. आणि तिसरं म्हणजे त्याच अनुषंगाने तुमच्या हातून कृतीसुद्धा बदलायला लागते आणि तुम्ही त्या दिशेने हळूहळू ॲक्शन घ्यायला लागता. कारण मनातल्या भावना बदलल्यामुळे त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा बदललेला असतो आणि त्यामुळेच मनातला कॉन्फिडन्स वाढून त्याबद्दलची वाटणारी भीतीसुद्धा तुमच्या मनातली हळूहळू कमी होऊ लागते आणि तुमचं कन्फ्युजनसुद्धा कमी होऊ लागतं. आणि तेच अशा प्रकारे जर ॲक्शन्स एकदा बदलल्या की त्यानंतर मिळणारे गुड रिझल्ट्स तुम्हाला हळूहळू दिसू लागतात. म्हणूनच ॲफर्मेशन्स म्हणजे काही फक्त ती वाक्य नाहीत किंवा ते शब्द नाहीत, तर विचार, भावना, कृती आणि मग परिणाम किंवा त्याचे मिळणारे तुम्हाला गुड रिझल्ट्स, या संपूर्ण साखळीची ॲक्च्युली ते ॲफर्मेशन्स ही एक सुरुवात आहे. आता आध्यात्मिकदृष्ट्या सांगायचं झालं तर आपण जो विचार करतो, ज्या भावना अनुभवतो किंवा जे काही तोंडातून आपले शब्द बोलतो, त्याचा थेट परिणाम हा डायरेक्ट तुमच्या मानसिक स्थितीवर होत असतो. जेव्हा मनाच्या शांत अवस्थेमध्ये तुम्ही मनापासून ही ॲफर्मेशन्स बोलू लागता, तेव्हा त्या वाक्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा हळूहळू तुमचा बदलू लागतो आणि आपण पूर्वीपेक्षा अलीकडे जास्त संयमी, आशावादी आणि जागरूक व्हायला लागतो. यालाच आपला ऑरा सकारात्मक होणे असंही म्हणतात. आपली बदललेली मानसिकता, आपल्यातला वाढलेला कॉन्फिडन्स, आपलं वागणं, आपली एनर्जी ह्यामध्ये होणारा किंवा झालेला तो सकारात्मक बदल हा लोकांनाही हळूहळू जाणवू लागतो. आता या ॲफर्मेशन्स म्हणायच्या कशा? तर आता इथेच एक मोठी चूक लोक करतात, ती म्हणजे दिवसभर एखाद्या गोष्टीच्या मागे राहून त्याबद्दल नकारात्मक विचार दिवसभर करतात आणि मग 2 मिनिटं काढून म्हणायची म्हणून ती ॲफर्मेशन्स कंप्लीट करतात. तर असं केल्याने तुम्हाला काही फरक जाणवत नाही. त्यासाठी म्हणूनच सकाळी उठल्यावर, रात्री झोपण्यापूर्वी आरशासमोर उभं राहून किंवा डोळे बंद करून एका जागी शांत बसून खोलवर श्वास घेत त्या वाक्यांच्या भावना अनुभवत, फील करत ती ॲफर्मेशन्सची वाक्य तुम्हाला बोलायची असतात. आणखीन एक, जसं एक दिवस जिमला जाऊन काही बॉडी बनत नाही, तसं ह्या ॲफर्मेशन्ससुद्धा काही एका दिवसात तुमचं मन बदलत नाहीत. पण जर सातत्य ठेवलं, कन्सिस्टन्सी ठेवलीत, तर त्याचा परिणाम तुम्हाला हळूहळू जाणवू लागतो. आता मी इथे तुम्हाला काही इम्पॉर्टंट आणि इफेक्टिव्ह ॲफर्मेशन्स ॲन एक्झाम्पल म्हणून इथे देते. जसं की मी माझ्या स्वतःवर खूप प्रेम करतो किंवा करते, म्हणजेच मी माझा फेवरेट पर्सन आहे. मी शांत, संयमी आणि मनाने मजबूत आहे. माझ्या आयुष्यात माझ्यासाठी योग्य संधी, ऑपॉर्च्युनिटीज ह्या चालून येत आहेत. मी माझ्या ध्येयासाठी, उद्दिष्टासाठी जो काही मी गोल सेट केला आहे त्यासाठी योग्य कृती करत आहे. मी माझ्या आयुष्यात मिळालेल्या आणि यापुढेही मिळणाऱ्या सर्व गोष्टींबद्दल कृतज्ञ आहे, थँकफुल आहे. किंवा मी दिवसागणिक प्रगती करत आहे. एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला इथे सांगावीशी वाटते की हे ॲफर्मेशन्सची वाक्य म्हणजे काही जादूचा मंत्र नाही. त्या तुम्हाला आयती नोकरी काही मिळवून देणार नाहीत किंवा हातावर काही पैसे आणून देणार नाहीत किंवा कोणताही प्रयत्न न करता यशही मिळवून देणार नाहीत. पण ते तुमची विचार करण्याची पद्धत मात्र बदलू शकतात. आणि आपलं सगळं यश, अपयश हे आपल्या विचारांवरच तर अवलंबून असतं. विचार बदलले की दृष्टिकोन बदलतो. दृष्टिकोन एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा जर बदलला तर आपले त्याप्रती डिसिजन्स बदलतात, निर्णय बदलतात आणि मग आपण त्याच दिशेने त्या बाबतीत कृती घ्यायला म्हणजे ॲक्शन घ्यायला सुरुवात करतो आणि मग हळूहळू आयुष्यसुद्धा बदलू लागतं. म्हणून आजपासूनच स्वतःशी बोलताना सावध राहा. कारण जगातला सर्वात जास्त प्रभाव टाकणारा आवाज
हा कोणी दुसऱ्याचा नाही, तर तो तुमच्या अंतर्मनाचाच असतो. दररोज काही मिनिटं का होईना पण स्वतःसाठी काढा. स्वतःशी प्रेमाने बोला, स्वतःला एन्करेज करा. स्वतःला कधीही कमी लेखू नका. कारण आपण बोललेले शब्द म्हणजेच आपल्या शब्दांची ऊर्जा काय असते हे जर जाणून घ्यायचं असेल आणि जर या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून ह्या विषयावरचा असलेला व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहू शकता. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच त्याला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. कारण असेच अध्यात्म, विज्ञान आणि पॉझिटिव्ह लाईफस्टाईलचे अनेक व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत. याच विषयाच्या संदर्भात तुमच्या मनात असलेले असे कोणते वेगळे टॉपिक्स असतील तर तुम्ही सुद्धा मला कमेंटमध्ये सजेस्ट करू शकता. तर भेटूया अशाच एका नव्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.